बहुजन सौरभ, बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र। नमस्कार, जय भीम। दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज दिनांक 12 फेब्रुवारी 2025। आज देश विदेशातील थोडक्यात आपण बातम्या घेऊया। 2007चा अमेरिकेचा एक मोठा कायदा होता, ज्याच्या अंतर्गत अडाणीला अडकवण्यात आलं होतं, क्रिमिनल केसेस फाईल झाल्या होत्या। परंतु डोनाल्ड ट्रम्पनी तो कायदाच बदलवला अशी एक बातमी आहे। त्याच्यामुळे अडाणीच्या ज्या त्रास होता, अडाणीला ज्याच्यातनं जेलची हे होती ती पूर्णच्या पूर्ण त्याच्यात त्यांचं जे साडेसाती होती ती पूर्णच्या पूर्ण गेल्याचं दिसते। निश्चितच तुम्हाला माहिती आहे की या जगातला जो काही इतिहास आहे तो फक्त बिझनेसमॅन आणि यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित केलेलं आहे। आपल्या देशातही जी अंधश्रद्धा जी पोचण्याचं मोठं काम केलं आहे तर ते सर्व या बिझनेसवाल्यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे निश्चितच आज डोनाल्ड ट्रम्प, एलन मस्क हे सर्वच्या सर्व बिझनेस आहेत, व्यापारी आहेत आणि व्यापाऱ्यासाठी ते वाटेल त्या पद्धतीने देशाला झुकवून वाटेल त्या पद्धतीने आपल्यासाठी कामं करू शकतात। तुम्हाला माहिती असेल की आता जी इम्पोर्ट ड्युटी होती आपली ती एकदम घटवून अमेरिकेतनं आज तुम्हाला 30% आली, जी 150-200% आपल्याला ड्युटी लागत होती। इश्यू एवढाच आहे की तिथला माल जास्तीत जास्त भारतातल्या लोकांनी घ्यावा, म्हणजे ड्युटी जर फ्री झाली, कमी झाली तर निश्चितच इंडियन लोक अमेरिकेचा माल विकत घेतील, अमेरिकेतनं आलेल्या मालाचा हे होईल, अशा पद्धतीचा हा सर्व प्रकार घडलेला आहे। आणि त्याच्यामुळे निश्चितच जे अमेरिकन लोक बोलत होते की हा माणूस काही विचित्र आहे, हा फक्त व्यापारी आहे आणि हा कोणाचा पाई नसतो, तर तीच घटना आज आम्ही स्वतः पण अनुभवतो आहोत। त्यांना त्याची आम्हाला निश्चितच फार दुःख होते। आज चीफ जस्टिस ऑफ इंडिया चीफ इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये एक पार्लिमेंटमध्ये मोठा मॉल झाला। राहुल गांधींनी त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये मोदी आणि शहाला घेरण्याचा प्रयत्न केला। सर्वच्या सर्व विरोधी पक्ष हा आक्रमक होता, अशा पद्धतीची ती बातमी आहे। तुम्हाला अत्यंत एक खेदजनक बात अशी झाली की शेअर मार्केटमध्ये आमच्या कॉमन माणसाचा जो छोटा मोठा पैसा लागलेला असतो तो पूर्णच्या पूर्ण इतका मोठं नुकसान झालेले की कितीतरी लाख करोड, मला वाटते 6 की 7 10 लाख करोड एवढा नुकसान झालेलं आहे आणि सातत्यानं नुकसान होत आहे। त्याच्यात अडाणीचं मात्र तेवढं फारसं जो ड्रॉप होता तो तिथे स्थिर झाला, काही थोडाफार वाढलेला आहे, कारण तुम्हाला तर सांगितलेलं आहे की काय झालं तो। त्याच्यामुळे निश्चितच आणि हेही सांगतात की जे लोक इन्व्हेस्टमेंटमध्ये शेअर मार्केटच्या याच्यामध्ये होते ते 25 लाखापेक्षा जास्त लोक या एम्प्लॉयमेंटमध्ये होते। ते लोकांचाच पैसा वापरून जास्तीत जास्त कसं त्यांना बेनिफिट होईल याच्यासाठी त्यांच्यासुद्धा दुकानदाऱ्या सुरू होत्या आणि हे मोठं एम्प्लॉयमेंट होतं, ते सडनली एकदम हे झालं। साधारण माणसाचा जो पैसा होता तो मात्र आता शेअर मार्केटच्या दूर जातील आणि त्याचे परिणाम आपल्या देशाला भोगावे लागतील। एक अमेरिकनची पुन्हा गाझा, तुम्हाला माहिती आहे की इस्रायल आणि गाझा म्हणजे पॅलेस्टाईनमधलं हे मोठं युद्ध होतं। मागच्या 1.5 वर्षापासून बरबाद करून टाकलेलं पूर्ण गाझाला। आता ह्या बरबाद अवस्थेमध्ये डोनाल्ड ट्रम्पनी जरी ते थांबवलं असलं परंतु त्यांनी सांगितलं की याला मी टुरिस्ट प्लेस बनवेल, म्हणजे गाझामध्ये जे लोक पॅलेस्टाईन लोक जे राहत होते ते सर्वच्या सर्व त्यांना बाहेर करून तिथे मोठ्या देशातील बंगले करून त्या समुद्र याच्यावरती एक मोठं रिसॉर्ट्स बनवण्याच्या काहीतरी विचारात आहेत। त्याची निंदा सर्वांनी केलेली आहे, कारण जे लोक तिथले मूलभूत आहेत, जिथे राहत होते, त्यांची जागा त्यांच्याकडनं हिसकावून त्यांना सांगितलं की तुम्ही बाहेर जा, असे घाणेरडे होते। त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधामध्ये मोठं एक जनमत निर्माण झालेलं आहे। तसंच आज मुस्लिम कंट्रीज ह्या मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झाल्याचं दिसतंय। तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की अमेरिकेला भारताची तशी गरज आहे, कारण याच्यासाठी की चायना आहे आणि चायना आणि आजूबाजूचे सर्व आपल्या देश जे आहेत ते सर्वच्या सर्व आज चायना, पाकिस्तान आणि रशियासोबत त्यांचं जॉईंट आहे। समजा जर रशियासोबत आपली पॉलिसी राहिली असती तर निश्चितच आपण सर्वच्या सर्व लोकांनी मिळून एक मोठी शक्ती झाली असती, जेणेकरून अमेरिकेला थांबवता आलं असतं। परंतु ते आता सध्याच्या परिस्थितीमध्ये हे काय झालेलं आहे ते सांगणं फार अवघड आहे। आणि डोनाल्ड ट्रम्पला आज ज्या पद्धतीने सर्वच्या सर्व गल्फ आणि सर्व देशातल्या मोठा विरोध होत आहे
आणि त्याचं रूपांतर आता कोणत्या ह्याच्यात होईल, कारण रशियाच्या बाजूला आणि तसंही सांगितलं की तुम्हाला ब्रिक जे नवीन करन्सी येण्याच्या ह्याच्यामध्ये होती आणि भारताने त्याच्यातनं विड्रॉ झाले, परंतु जर ती आली अमेरिका आणि चायनाच्या ह्याच्यामध्ये, कारण चायना आता आपली ताकद दाखवायला लागलेला आहे. निश्चितच टेक्नॉलॉजिकली चायना भारत अत्यंत प्रबळ झालेला आहे. अमेरिकेला मागे टाकण्याचा विचार आहे. स्पेसमध्ये ते लोक येत आहेत. अनेक ठिकाणी ते लुप्त म्हणजे सूक्ष्म म्हणजे हळूहळू करतायत विदाऊट पब्लिसिटी. त्याच्यामुळे निश्चितच चायना हा आज न उद्या तुम्हाला त्रासदायक राहील आणि भारताला सुद्धा त्यांनी जेवढी मोठी जागा घेतली एक भीतीदायक वातावरणामध्ये आज भारत चायनासोबत वागतो आहे. ही गोष्ट त्याच्यापूर्वी कधीच नव्हती. तर चला दैनिक बहुजन स्वरूपचा आजचा आढावा घेऊया. 12 फेब्रुवारीला भारतात तिरस्कारयुक्त भाषणांचे प्रभाव वाढले. तिरस्कारयुक्त भाषण म्हणजे जिथे तिथे याला शिव्या द्या आणि जातीच्या विरोधामध्ये अत्यंत घाणेरड्या मुस्लिमांच्या बाबतीमध्ये प्रामुख्यानं जिथे जिथे BJPचे लोक आहेत त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये कल केलेला आहे. आज जवळपास 668 2003ला याच्यामध्ये भाषणांमध्ये अशा पद्धतीचं ते आलेले आणि त्यांनी चीफ इलेक्शन कमिशनला वाटेल तेवढे त्याच्यातले 169 भाषणामध्ये मुस्लिमांना धार्मिक स्थळावर टीका करण्यात आलेली आहे. अशा ह्या सर्व बाबी आहेत आणि चीफ इलेक्शन कमिशन मात्र गप्प बसलेला असल्याचं दिसते आहे. MPSC 7,000वा टंकलेखक कर सहाय्याचे भवितव्य टांगणीवर. तिथे सर्व लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे, परंतु अजूनपर्यंत त्यांना ऑर्डर नाही आणि ऑर्डर नसल्याचं कारण सांगतायत की त्या सर्व सबज्युडिस आहेत. कोर्टामध्ये काही लोक गेलेले आहेत. मला कळत नाही की ह्या लोकांमध्ये कोर्टात जाण्या एवढी सिच्युएशन काय येते, कारण ग्रुपमध्ये नाही इंडिव्हिज्युअल लेवलचे ज्यावेळेस आपण हे सिलेक्शन करतात आणि सिलेक्शनची मेथड अत्यंत ट्रान्सपरंट आहे, त्याच्यामुळे कोर्टाची काही इश्यूज नाही आहे आणि त्यांनी अशा वेळेस जर त्यांना माहिती आहे तर त्यावेळेस स्टे घेण्याच्या आधीच अँटिसिपेटरी हे करून ठेवावी ना, त्याला स्टे म्हणजे कॅव्हेट टाकून ठेवावा. कॅव्हेट टाकला की ते काही होत नाही, त्याच्यानंतर जेव्हा लागेल 4 वर्ष लागो 5 वर्ष लागो, परंतु फक्त नोटीस होईल परंतु स्टे मिळत नाही. तर अशा वेळेस त्यांना माहिती आहे गव्हर्नमेंटला की असं असं व्हावं, म्हणजे गव्हर्नमेंट डेलिबरेटली करते की काय अशा पद्धतीची बातमी आहे. तिरुपती लाडू घोटाळा प्रकरणात 4 लोकांना अटक झालेली आहे. त्याच्यात प्रामुख्यानं सर्व अनेक लोक जैनच दिसतात आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे जे लोक सापडलेले आहेत, दंडी डेअरी संस्थापक राजशेखरन, उत्तराखंडातील भोलेबाबा डेअरी, विपिन जैन आणि पोमित जैन, नल्लोर येथील वैष्णवी डेअरी, ह्या लोकांचं जे टेंडर निघालं होतं त्याच्यामध्ये 290 रुपये काहीतरी किलो, 291 रुपीज केजी तूप देत आहेत. 291 रुपयांनी कसं काय देतील ते, ज्यावर नॉर्मल आपल्या शेतकरी गाईच्या दुधापासून ज्यावेळेस तूप काढतो त्यावेळेस त्याला मिनिमम 1100 ते 1200 रुपये त्याच्या घरी पडते आणि त्याच्यात नंतर जर तो 291 वरती विकत असेल किंवा देत असेल टेंडर करत असेल तर तो चरबी नाही टाकणार तर काय टाकेल, आणि चरबीचा वास येत नाही. तसंही जर चरबी अंगातनंच निघालेली आहे, दूधही शरीरातूनच निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यात असं काही होत नाही. कारण मी मीट इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे याच्या आधी आणि आम्ही टॅलो जे काढत होतो त्याच्यात बिलकुल टेस्टलेस, ओडरलेस आणि तुपापेक्षा रवेदार त्याच्यात फील होत असते. तर त्याच्यामुळे आता ते आपण ज्यावेळेस तुम्ही जर एखादी वस्तू 100 रुपयाला मिळते तर तुम्ही 10 रुपयाचं टेंडर ॲक्सेप्ट केलं तर तो देणार काय, तर त्याच्यामध्ये जबाबदार तुम्हीच नाही तर सर्वच लोक त्याच्यात ते जबाबदार आहेत. आणि त्याच्या वेळेस तुम्ही सॅम्पलिंग पहिलेच आल्याबरोबर सॅम्पलिंग करता त्यावेळेस मग तुम्हाला कसं काय कळत नाही. एक त्याच्याच खालची एक जाहिरात आहे, दीक्षाभूमी बचाव संघर्ष समितीतर्फे BR भागवत असोसिएटचे संचालक भागवतजी लांडगे यांचा वाढदिवसानंतर दैनिक बहुजन सर्वांनी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसंच संविधान परिषद एक नागपूरला आहे. आज 12 फेब्रुवारीला बुधवारी इथे डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर कामठी रोडला एक मोठी परिषद घेण्याचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे अनेक मोठमोठाले लोक त्याच्यामध्ये सामील होते आहेत. आज फेसबुक पसरविण्यामध्ये उजवे कट्टर डाव्यापेक्षा जास्त आक्रमक. आज फेसबुकमध्ये एक मोठा हे झालेलं आहे, एक ते फेसबुकला
जे कट्टर डाव्यापेक्षा होते म्हणजे हे होते, फेसबुकमध्ये हल्ली आपल्या सर्वांसमोर एक मोठे आव्हान बसलेले आहे. कोणीतरी त्याचा मोबाईलपर्यंत आणि त्याच्यावरती काही ना काहीतरी मध्ये मेसेजेस देऊन आणि त्यांना खूप डिस्टर्ब करण्याची अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यावरची एक बातमी आम्ही दिलेली आहे. आज त्याच्याच खाली आम्हीच ट्विटर विकत घेतो, सॅम अल्टमन आणि तिथे एनॉर्मस यांच्यासोबत जे भांडणे सुरू आहे आता वार, तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्हीच पुन्हा तुम्हाला आम्ही ॲलर्मसला मिळू देणार नाही अशा पद्धतीची सॅम अल्टमन यांनी घोषणा केलेली आहे आणि त्यांनी आपली बोलीसुद्धा लावलेली आहे. परंतु कुठल्याही क्षणात परिस्थितीत आम्ही एलर्मसला देणार नाही अशा पद्धतीची बातमी आहे. सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यताच रद्द करणार अशा पद्धतीची धमकी. एक मुंबईची शिक्षक आणि कर्मचारी सेवेतून बडतर्फ करणार अशा पद्धतीची बातमी आहे. मुख्यमंत्री यांनी दिलेले निर्देश पुढील प्रमाणे आहेत. ज्या कॉपीच्या संदर्भात आहेत, परीक्षेच्या केंद्रात 100 मीटर परिसरामध्ये अनधिकृत व्यक्तीला प्रवेशबंदी, विद्यार्थ्याला कोणतेही साहित्य जे पुरवेल तर त्यालाही सजा, भरारी पथकामध्ये कडक निरीक्षण ठेवावे, संवेदनशील केंद्रावरती ड्रोन व व्हिडिओ कॅमेऱ्याची नजर राहील, जिल्हाधिकारीची त्याच्यावरती फेऱ्या होतील आणि तालुका वाईजही तिथे सर्व उपजिल्हाधिकाऱ्याकडे हे सर्व डिपार्टमेंट दिलेलं आहे. आज आशन्या फाउंडेशनतर्फे संत रविदासजीची जयंती आहे, त्याच्यामध्ये एक मोठी जाहिरात आज आम्ही टाकलेली आहे. चला आज पान 2 वरती बघूया. अहंकार हा माणसाच्या प्रगतीचा मोठा शत्रू आहे, हे निश्चितच तुम्हाला सर्व लोकांना माहिती असलं पाहिजे. आज आमचा अग्रलेख आहे, संपादकीय समाजाच्या अवस्थेची व्यवस्था जी अव्यवस्था करून ठेवलेली आहे, ज्या वेगवेगळ्या पद्धतीने आज आम्ही बघतोय, जे त्याच्यामुळे आज जे ओबीसी आणि वेगवेगळ्या पद्धतीने जे लोक विखुरल्या गेलेले आणि त्यांचं ज्या पद्धतीने मागासवर्गीय आणि ओबीसी मधला जो संघर्ष आणि अनेक ज्या शाळांमध्ये आता ज्यावेळेस आपण ॲडमिशनला घेतो त्यावेळेस तुमचे ज्या पद्धतीने कास्टचा उल्लेख वगैरे करण्यात येतो याच्यावरती आधारित आज आमचा अग्रलेख आहे. आज इजेड खोब्रागडेंचं एक प्रामाणिक व्यक्तिमत्व. इजेड खोब्रागडे यांचा जन्म 12 फेब्रुवारी 2052ला सावली तालुक्यात झाला. ते IAS अधिकारी होते. त्यांच्या हयातीत असताना त्यांनी फार मोठे कामं केलेत. त्याच्यावरती हरिदास बेलेकर यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. एक संत रविदास आधुनिकतेचा अभ्यास. एक संत रविदास 1376 या वर्षी त्याच्या डेट ऑफ बर्थमध्ये अजूनही खूप बऱ्याचशा हे आहे. 1376 आहे की 1377 की 1398 अशा पद्धतीचं वेगवेगळ्या ग्रंथामध्ये दिसतं आहे. ते एक चंभार कम्युनिटीतले होते आणि सर्वात मोठ्या याच्यात त्यांनी जे सर्वात पहिले हल्ला केला तो म्हणजे बुवाबाजी आणि अंधश्रद्धेवरती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आणि आजही UP उत्तर प्रदेशामध्ये त्यांचं मोठं प्रस्थ आहे. महाराष्ट्रात संपूर्ण जगात सत्यशोधकाची वारस नलिनीताई लडके अत्यंत नागपुरातनं प्रसिद्ध व्यक्ती होत्या, स्त्री होती. तिच्यावरती सीमा साखरे यांनी 2001ला मोठा ग्रंथ लिहिला. 2 फेब्रुवारी 2016ला त्यांचा पहिला स्मृती दिवस होता. त्याच्यानंतर त्यांचं लग्न सर्वात पूर्वी 1944 हा फार भयानक काळ होता. त्या पिरियडमध्ये त्यांनी सत्यशोधक पद्धतीनं आपला विवाह केला. त्याच्यावरती लता प्रतिभा मधुकर यांनी लिहिलेला हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे आणि वाचनीय आहे. तसंच आज वाचकांच्या मनोगताच्या अंतर्गत चांगले काम करणे म्हणजेच काय, अशोक भरणे यांचं प्रतिपादन. आज पान 3 वरती बघूया. सत्याच्या मार्गावर चालणारे नेहमी विजय मिळवतात, हे खरंही आहे. BIT चाळीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान या संदर्भात श्रीराम बनसोड यांनी लिहिलेले आहे की त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी 1912 ते 1934 साली 22 वर्ष तब्बल त्या चाळीत राहिले आणि ती मुंबई इम्प्रुव्हमेंट ट्रस्टची चाळ होती आणि त्याच्यातनं तिथे फक्त 50 ते 51च खोल्या होत्या ब्रिटिशांनी करून दिलेल्या. त्या सर्व याचा इतिहास आणि त्या पद्धतीचे त्यांना संघर्ष करावा लागला. त्याच्या सर्वच्या सर्व आढावा याच्यामध्ये घेतलेला आहे. आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी याच्या अंतर्गत दुर्वा चौधरी यांचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे.
तसंच आज सुज्ञ असाल तर बलदेव वाडे यांचा सर्वांना प्रश्न, राजकीय क्षेत्रात कार्यरत प्रामाणिक आणि स्वच्छ चारित्र्य असलेल्या लोकांची क्षमा मागून पुढील निवेदन करत आहे. प्रामाणिक आणि स्वच्छ चरित्र असलेले अत्यंत आहे. अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत त्याच्याच खाली बुद्धकालीन आणि आधुनिक अर्थव्यवस्था ह्याच्यामध्ये काय काय डिफरन्स होता आणि तेव्हापासून बुद्धाच्या आधीपासूनच शूद्रांना अत्यंत खालच्या लेवलवरती हे होत होतं. सम्राट अशोकाच्या काळापासून थोडंसं इम्प्रूव्हमेंट झालं. त्याच्यानंतर बौद्ध शासक होते इथे आणि त्याच्यातनं अनटचॅबिलिटी हा प्रश्नच नव्हता. याच्यावरती डॉक्टर KV दुफारे यांचा हा लेख, नागपूरचे राहणारे आहेत, अत्यंत चांगला लेख आहे. उत्तर नागपुरात कायदा व सुरक्षेचा अभाव, याच्या अंतर्गत उत्तर नागपुरात वाढती अनैतिकता कृत्य व राजरोपांसाने दारुड्याचा हैदोस. आज तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडविण्यात रामजींची भूमिका अत्यंत महत्त्वाची. तुम्हाला रणजित मेश्राम यांचं प्रतिपादन, तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मालिका जर पाहिली असेल तर त्याच्यात तुम्हाला निश्चितच लक्षात येईल की रामजीच्या मनात किती तळमळ होती, किती त्यांना असं वाटत होतं की बाबासाहेबांनी एक मोठं नाव कमवावं आणि त्याच्यासाठी त्यांनी काय काय केलं या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आज धम्मदायक उपासक इंजिनिअरिंग विजय मेश्राम यांच्या तर्फे बुद्धमूर्तीचे दान. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की इंजिनियर विजय मेश्राम दैनिक बहुजन सर्वाला पहिल्या दिवशी त्यांनी आल्याबरोबर 50,000चं त्यांनी दान केलं आणि त्याच्या दानावरती आज आम्ही इथपर्यंत आलो. 4 वर्ष कंप्लीट केले आणि ते आमचे खऱ्या अर्थानं आधारस्तंभ ठरले. निश्चितच आम्ही त्यांना सदिच्छा देतो. आज जरी त्यांचं वय जास्त असलं तरी आज त्यांनी पण तो चांगलं, त्याच्या मन हे इतकं मोठं आहे की ते सर्व लोकांना काही ना काहीतरी पद्धतीने मदत करत असतात. 12 फेब्रुवारीला संविधान परिषद नागपूरला आयोजित करण्यात आलेली आहे 75व्या वर्षानिमित्त. 365 दिवस एक पुष्पहार एक परिवार अभियान अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. घायाळ पाखरा बालनाटकाला 7 पुरस्कारांनी द्वितीय निर्मितीचे पारितोषिक मिळालेले आहे. नागपूरची बातमी अत्यंत चांगला आहे. घर में बहुजन सौरभ अभियानाला वाचकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. शांतीवन चिचोली बौद्ध सेमिनरी प्रकल्प, नागपूरला बौद्ध भिक्षूंची ऐतिहासिक भेट. तुम्हाला माहिती आहे किंवा नाही, चिचोली इथलं जे बुद्ध विहार आहे त्याच्यात तिथे मोठं प्रशिक्षण केंद्र होतं आहे. मला वाटते भारतात हे सर्वात पहिलं मोठं होईल तिथे त्यांच्यावरती प्रशिक्षण होईल आणि अशा रीतीनं आज आम्ही दैनिक बहुजन स्वराज्याचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच मला आशा आहे तुमच्याकडनं की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, लाईक करा आणि मोफत असल्यामुळे घरोघरी बाबासाहेब फुले आंबेडकरांचे विचार पोहोचो हीच अपेक्षा करतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय भीम.